नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजने बघणार आहोत. व्यंजने म्हणजेच थोडक्यात काय तर आपण जेवण करत असताना जे पदार्थ तोंडी लावतो त्यालाच आपण व्यंजने असे म्हणतो. उदाहरणार्थ लोणचे, चटणी, कांदा, बडीशेप हे पदार्थ आपल्या आहारातील व्यंजने आहेत. आपण जेवण करत असताना हे पदार्थ तोंडी लावतो याचे मुख्य 3 कारण आहेत. पहिले म्हणजे सर्वात जास्त आपण वापरतो ते कारण म्हणजे आहाराची चव चांगली लागणे. जे आपण जेवण करतो ते चांगले लागावा यासाठी आपण लोणचे किंवा चटणी वापरत असतो. आणि दुसरं जे कारण आहे त्यामध्ये आपण आहाराची पाचन क्षमता वाढवण्यासाठी म्हणजेच जठराग्नी प्रदीप्त करण्यासाठी आपण कांदा किंवा बडीशेप हे पदार्थ घेत असतो. यामुळे जेवण चांगले होते, म्हणजेच पोट भरून आपण जेवण करतो, आहाराची चव चांगली लागते आणि जे आपण अन्न ग्रहण करतो ते व्यवस्थित पाचन होते. याकरता आपण आहारासोबत हे पदार्थ तोंडी लावत असतो. परंतु काय होत असते की बऱ्याच जणांना सवय असते की आपण जे तोंडी पदार्थ लावत आहे ते आहारापेक्षा जास्त घेतो. म्हणजे जेवढी भाजी आपण घ्यायला पाहिजे त्यापेक्षा जास्त आपली चटणी, लोणचे वगैरे असते. यामुळे बरेचसेच आजार उद्भवत असतात. आपण बऱ्याच वेळेस म्हणत असतो की अति तेथे माती. म्हणजेच आपण जेव्हा हे पदार्थ जास्त घेतो त्यामुळे बरेचसेच आजार उद्भवत असतात. त्यामध्ये मुख्य तत्वे ब्लड प्रेशर वाढणे, पोटाचे विकार, लिव्हर आणि किडनीवर लोड येणे, शरीरात पाणी वाढणे हे आजार मुख्य तत्वे यामुळे होत असतात. यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की तोंडी लावणारे पदार्थ हे नेहमी माफक प्रमाणात म्हणजेच योग्य त्या प्रमाणातच घेतले पाहिजे. धन्यवाद.